महाराष्ट्राची संस्कृती ही स्त्रियांवर अवलंबून आहे। ती एक कणखर मातृत्व, कर्तृत्व, दातृत्व हे सर्वच तिच्याकडे आहे। म्हणून मला असं वाटतं ज्या नवीन मुली आहेत त्यांनी अंग भरून कपडे घालावेत। जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभा राहत नाहीत, करिअर घडवत नाहीत, तुम्ही तोपर्यंत कुठल्याच मुलाच्या नादी लागू नका। पुरुषाला आयतं मिळतं, पण स्त्रियाला तिचं अस्तित्व निर्माणच करावं लागतं। इंग्रजाच्या विरोधात रणसिंग फुंकण्याचं पहिलं काम जर कुणी केलं असेल तर भारतातला पुरुष नव्हता, ती एक होती स्त्री। जी तरुण पिढी आज भरकटत चालली ना व्यसनाच्या आहारी, कुठं गुंडगिरी, अत्याचार, अन्याय, मला असं वाटतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आणि धर्मवीर संभाजी राजांच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धर्माचे संस्कार जर आमच्या प्रत्येकाच्या रक्तात जर भिनले तर पुन्हा आम्हाला अत्याचार आणि अन्याय करण्यापासून आम्ही नक्की थांबू शकतो। त्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे कीर्तन। नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मीडिया टॉक मराठीवर, आपल्या सोनी मराठीवर एक नवीन कार्यक्रम येऊ घातलाय ज्याचं नाव आहे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार। आणि त्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या परीक्षक माझ्यासोबत आहेत हरिभक्त परायण राधाताई। कशा आहात? हो, ठीक आहे। बरं, आज खूप दिव्य अनुभव आम्हाला आला इथे। छान काय म्हणतो कीर्तनाचा सोहळा झाला, पहिल्यांदाच आम्ही अनुभवला। तुम्हाला कसं वाटलं साधारण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन? कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, प्रथम ही संकल्पनाच फार मोठी आहे। सोनी मराठी वाहिनीला मी या ठिकाणी आम्हाला परीक्षक म्हणून केले, पण मी हृदयापासून सलाम करील की या मंचावरून वारकरी संप्रदायाचे संत विचार हे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत। आणि पहिल्यांदाच आपल्या तुळशीच्या माळेचे मन 108 असतात, 108 कीर्तनकार या मंचावर महाराष्ट्रात नव्हे देशात पहिल्यांदाच एकत्रित येतात। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे प्रथम फार मोठं। कीर्तन चांग होय अंग हरिरूप। कीर्तन हा या महाराष्ट्राचा आत्मा आहे, आणि कीर्तन जर जीवनात आत्मसात केलं तर तो माणूस आयुष्यात 100% सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही। मला विचारायला आवडेल की तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक टर्निंग पॉइंट आला असेल किंवा तुम्ही आयुष्यात ठरवलं की मी यानंतर कीर्तन करणार, आम्हाला तो प्रसंग ऐकायला आवडेल। हा, माझी सुरुवात मी वयाच्या पहिलं कीर्तन 14व्या वर्षी केलेलं आहे, खूप म्हणजे लहान असताना। आणि मी तुम्हाला जाता सांगेल, मी तर 3रीला होते। माझ्या आईने एक साडीची चिंधी माझ्या कमरेला बांधली आणि त्यावेळेस मी एक गाणं जसं गातो लहान बाळ, तसं मी त्या काळात कीर्तन केलेलं आहे। माझ्या आईने मला करायला लावलं, म्हणजे मला बाळ कडूच आहे हे तर तेव्हापासून। आणि खरं म्हणजे आज मला या कीर्तनाबद्दल अभिमान वाटतो। जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा कुठली साधनं नव्हती, मीडिया नव्हता, टीव्ही नव्हती, सोशल मीडिया नव्हता, पण आजच्या तरुण पिढीला खूप सोपं साधन झाले लोकांपर्यंत पोहोचण्याचं। आणि लोकांना सुद्धा ग्रंथ अध्ययन करायला किंवा विचार जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीने हा विचार मंच खूपच मोठा उभा केलेला आहे की विचाराच्या पलीकडं हा विचार मंच उभा केलाय। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाला, हे सुद्धा आज खऱ्या अर्थाने कौतुकच आहे। सोन्याचा दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे, आणि हा क्षण म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा क्षण आहे। उठ तरुणा जागा हो आणि अध्यात्माचा धागा हो। जी तरुण पिढी आज भरकटत चालली ना व्यसनाच्या आहारी, कुठं गुंडगिरी, अत्याचार, अन्याय, मला असं वाटतं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आणि धर्मवीर संभाजी राजांच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धर्माचे संस्कार जर आमच्या प्रत्येकाच्या रक्तात जर भिनले तर पुन्हा आम्हाला अत्याचार आणि अन्याय करण्यापासून आम्ही नक्की थांबू शकतो। त्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे कीर्तन। बरं, आम्ही बऱ्याचदा तुमचं कीर्तन ऐकतो, खूप लोक आहेत जी तुम्हाला आदर्श मानतात आणि तुमचे विचार आहेत ते समाज प्रबोधनासाठी खूप महत्त्वाचे ठरतात। मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता जसं की मागाशी मी उल्लेख केला की कलियुग आपण जे म्हणतोय, तुम्ही बऱ्याच तरुण मुलींना खूप चांगल्या विचारावरती तुमचा आदर्श घ्यावा असे तुमचे विचार आहेत, त्या तरुण मुलींना काय सांगायला आवडेल तुम्हाला? मी तरुण मुलींना एकच सांगेल की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभा राहत नाहीत, करिअर घडवत नाहीत, तुम्ही तोपर्यंत कुठल्याच मुलाच्या नादी लागू नका। विनाकारण दुसऱ्या मोबाईलवर टाइमपास करू नका। पहिलं तुम्ही तुमचं जीवनामध्ये स्वप्न घडवा, जीवनाचं करिअर घडवा। काय सांगेल की सपने वो नहीं
सपने ओ नहीं जो नींद में आए, सपने ओ है जो पुरे किए बिना नींद न आए. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांचे वाक्य. जीवनात तरुण मुलींनी स्वप्न असं ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पायावर उभा राहून आपल्या वडिलाचं नाव करायचं आणि स्वतःचं नाव करायचं, असं तिने वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची संस्कृती ही स्त्रियांवर अवलंबून आहे. ती एक कणखर मातृत्व, कर्तृत्व, दातृत्व हे सर्वच तिच्याकडे आहे. म्हणून मला असं वाटतं ज्या नवीन मुली आहेत आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नक्की एक सांगेल, महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व तरुण माझ्या मुली असेल, बहिणी असेल, हक्कानी आपलेपणाने की त्यांनी अंग भरून कपडे घालावेत आणि चांगले विचार त्यांनी जीवनामध्ये आत्मसात करा आणि त्यांनी त्यांचं भविष्य घडवा आणि सोन्यासारखं जीवन घडवा. सुवर्ण अक्षराने त्यांचा सुद्धा इतिहास नक्की घडल्याशिवाय राहणार नाही. या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठले कानाला खडे लावले? तुम्ही इतकी वर्ष ही जी सेवा करता, यात कानाला खडे कुठले लागले? आयुष्यामध्ये काय आहे, स्त्री वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा स्त्रियांना कधी बऱ्याचदा असं होतं की पुरुषाला आयतं मिळतं, पण स्त्रियाला तिचं अस्तित्व निर्माणच करावं लागतं. अनेक वेळेस अनेक प्रसंगाला मला सुद्धा तोंड द्यावं लागलं ना, संप्रदायात द्यावं लागत नाही असं नाही. आणि मग आम्ही त्यावेळेस आदर्श समजतो की जनाबाईंनी त्या काळात बंड केला, त्यांना किती त्रास झाला असेल. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर लोकांनी शेण फेकलं तरी पण त्यांनी त्यांचे विचार सोडले नाहीत. तसं मग मला बराच वेळा आम्ही तो आदर्श समोर ठेवतो की त्यांनी किती दिवस काढले. मग त्याच्या पुढे आपल्याला तर कमी संघर्ष आहे आणि तेच आमचं प्रेरणास्थान आहे. खूप लढी मर्दानी झाशीवाली राणी, त्यांनी सुद्धा इंग्रजाच्या विरोधात रणसिंग फुंकण्याचं पहिलं काम जर कुणी केलं असेल तर भारतातला पुरुष नव्हता, ती एक होती स्त्री. म्हणून तो आदर्श ठेवून आम्ही सुद्धा ते लढत असतो नेहमी. आम्हालाही कधी कधी प्रसंग येतात, अनेक प्रसंगाला तोंड द्यावं लागतं, कधी कधी अपमानही संप्रदायामध्ये सहन करावा लागतो आणि अंधारामध्ये डोळे पुसत पुन्हा एकदा समाजापुढे त्याच कणखरपणे वृत्तीने जावं लागतं ना. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आता आम्ही फार उत्सुक आहोत की केव्हा एकदा हा कार्यक्रम सुरू होतोय आणि तुमचं परीक्षण आणि त्याबरोबर तुमचे विचार आम्हाला रोज ऐकायला मिळणार आहेत. यासाठी आम्ही खूप जास्त उत्सुक आहोत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला वाटतं लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही आव्हान करावं, कारण आता आम्हाला पर्वणी आहे की तुम्हाला रोज पाहायला मिळणार आहे. हो, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीवर दर सोमवार पासून ते शनिवार 1 एप्रिल पासून रात्री ठीक 8 वाजता आपण मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्रपणे विनंती करेल की आपण सर्व परिवाराने IPL बघण्यापेक्षा, बाकीच्या मालिका पाहण्यापेक्षा ही मालिका पहा, म्हणजे आयुष्याची मालिका नक्की चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्रपणे साधू संताला स्मरून विनंती करेल आणि आव्हानही करेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थँक्यू. अरे वा, कसं वाटलं? खूप छान बोलता, खूप छान.